मित्रांनो आपण आलेलो आता आपल्या खालच्या रानामध्ये इकडं अँड ट्रॅक्टर घेऊन आलेलो मी. ढग कसं दिसतं एकदम. हे राजराज मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो आपण आलेलो आता आपल्या खालच्या रानामध्ये इकडं कांद्याकडे केळीच्या रानामध्ये अँड ट्रॅक्टर घेऊन आलेलो मित्रांनो. तर आपल्याला करायचे मित्रांनो ह्याच्यामध्ये काकऱ्या घालायच्या. ते तो पण घालणार मित्रांनो ह्याच्यात आता काकऱ्या टाकायच्यात आता आपल्याला ह्यात. तर त्यापूर्वी मित्रांनो आता आपल्याला हा पाईप काढायला लागणार आहे सगळा. चला आता आधी आपण अर्धा पाईप काढून घेऊया इथपर्यंत अँड मग आपण तेवढं घालून झाल्याच्या नंतर मग पुढचा काढून घेऊया, कारण की पूर्ण तर काय होणार नाही आहे, कारण की लेट झालं आहे आपल्याला यायला पण. आणि बघा जेवढं आवरेल तेवढं आपण काढून घेऊ, म्हणजे तेवढे काकऱ्या घालून घेऊ. तर आता जिथपर्यंत आपल्याला निघेल तिथपर्यंत आपण काढून घेऊ मित्रांनो पाईपने. असे इथपर्यंत पाईप काढून घेऊया मित्रांनो. हे तर इथं आहे, तर इथून निघणार तिथं आपण इथपर्यंत आधी काढून घेऊ आणि एवढं कंप्लीट करू. मग मित्रांनो आपल्याला जसं लागेल तसं आपण पुढचा पाईप काढायचा अँड तेवढं ही करून घ्यायचं. चला आता फटाफट आपण एवढा अर्धा पाईप काढूया. अर्धा बी नाही आहे, 1 2 3 पाईप आहेत तेवढे काढूया, म्हणजे एक 7 8 बेड मोकळे होते. हे काय मित्रांनो फक्त एवढं काढायचं आहे. पाणी बी गरम आहे त्याच्यामध्ये. इथला काढायचा पाईप बघा मित्रांनो, भेगळ किती मोठी मोठी आहे. तर पाईप जातोय पूर्ण. डेंजर भेगळ आहेत मित्रांनो. तिकडचे समोरचे बी थोडेसे काढूया, कारण की त्या साईडला पण पाईप आहे तिथं. आय मीन काय म्हणतात त्याला, जॉईंट आहे, तर तो जॉईंट पण निघेल. हे बघा इथे जॉईंट आपण वाढलं की निघलं आहे, तर आपण तिथंच काढूया. आता हे तिथपर्यंत काढून ठेवूया. ओके, तर आता पाईप मोकळा झाला आहे, फक्त बाजूला काढून घ्यायचे. अँड इकडे बघा मित्रांनो कशी बॉर्डर दिसते, ढग कसं दिसते एकदम. एकदम डार्क ढग आहे आणि त्याच्या मागं पूर्ण सूर्य लपलाय, तर ते एकदम गोल्डन लाइनिंग दिसते त्याच्यावरती. तर आधी हे बाजूला ठेवून घेऊ. तर मित्रांनो आपण घेतला पाईप काढून, पाईप घेतला आता इकडं वर सरकून, कारण की मग आपल्याला इथपर्यंतच हे करायचं आहे, मग इथून पुढं बघूया काय होतं. तर चला आता करूया आपण सुरू ह्याच्यात ट्रॅक्टरला काकऱ्या घालायला. तिकडनं समोरनं सुरू करूया मित्रांनो. इथपासून सुरू करूया. मित्रांनो ह्याची सेटिंग करायची, आवळून घ्यायला लागेल आपल्याला. तर ओके मित्रांनो, आपण अवजार छोटे केले मित्रांनो, 3 फुटी
वायरचं हे आहे, करेंट वायर आहे, त्याच्यापर्यंतच आपलं अवजार लागणार, शेवटचा पण येणार. आता आपण 4x4 करूया. मित्रांनो, आता आपल्याला 1 बाय 1 असं करून घ्यायचं. आपण सगळं हे करून घेऊया. दोन्हीकडे लक्ष द्यायला लागते मित्रांनो, समोर पण आणि इकडं पण. मित्रांनो, आता जरा प्लॅनमध्ये चेंज आहे. आता आपण काय केलं आहे, आपण डायरेक्ट इकडं वर एंडपर्यंत जाऊन देणार आहे, कारण की ह्याच्यात पण बऱ्यापैकी अवजार लागते. सो काय अडचण नाही आहे. नांगरायचं तर ते लांबचंच राहिलं. आता जाऊ द्या, आपण ह्याला डबल काखरा टाकूया आणि जर वाटलंच तर मग बघता येईल नांगरायचं की नाही. बट आपण डबल काखरा टाकू याला. अँड आता असंच त्या साईडपासून ते त्या साईडपर्यंत डायरेक्ट वरपर्यंत जाऊन देऊया मित्रांनो. ह्यातली पण ठिबक अशी तिथपर्यंत काढून घेतलेली, कारण की ह्याच्यात रोपं लावलेले नाही आहेत, तिथून पलीकडेच लावलेले आहेत. सो तिथपर्यंत आपल्याला हे एकदम बेड वगैरे फोडता येईल. असं नियोजन झालं. आता तर चला, आता फटाफट आपण घेऊया, पूर्ण करून ये. सो मित्रांनो, आता आपण जेवढे पाईप काढले होते तेवढं कंप्लीट झालं आहे. आता इकडचे काढायचे पाईप, कारण की दिवस तर आहे अजून. सो चला, आता थोडे पाईप अजून समोरचे काढूया अँड तेवढं करून घेऊया. तेवढंच परत त्याला पण कमी होतं आहे, काम आवडतं आहे. सो चला, आता इथं वरपर्यंत नाही घालणार, कारण की ह्याच्यात कांदा आहे, त्याच्यात पण आणि ह्याच्यामध्ये गोट आहे, म्हणजे कांद्याचं बी. तर त्यामुळे ह्या 3 सारांमध्ये नाही, ते तिकडंच तेवढंच घालावं लागणार आहे अर्धच. मग आपण इकडनं कंप्लीट परत वरपर्यंत येणार ह्या साईड. तर हे पाईप आपण काढून घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो, आपण घेतले सगळे पूर्ण पाईप काढून घेतले. आता
परत जरा चालू करूया ट्रॅक्टर. अँड जेवढं उरकल तेवढं उरकून घेऊया. आणि इकडनं पूर्ण पाऊस उतरलेला आहे पूर्ण मित्रांनो. आणि इकडं पूर्ण दिवस गेलेला आहे. पिंक ब्लू डेंजर मध्ये ढग आलेले इकडं. राधे राधे. चला आता आवरूया आपण फटाफट. सो मित्रांनो चला आता आपण करूया आता बास. कारण की राहिलेलं पण आहे अजून आणि दिवस पण पूर्णच गेला आहे. आणि ते सगळं जरी झालं तरी आपल्याला चारा घेऊन जायचं आहे. तर त्यासाठी आता आपल्याला बास करायला लागेल. घरी जाऊन मित्रांनो अवजार चेंज करून चारा घेऊन परत रिटर्न जायला लागणार आहे. तर थोडा वेळ होईल. सो आपल्याला जायला लागेल मित्रांनो आता. तर हे आपण उद्या सकाळी येऊया. सकाळीच येऊया आपण. अँड हे राहिलेलं जेवढं आहे तेवढं कंप्लीट करून घेऊया. आता असं नियोजन करूया. तर आता निघा मित्रांनो आपण घरी. मित्रांनो चला आता आपण ह्याच्यावरतीच घेतलं. आता पुरतं चारा आपण ह्याच्यावर घातला गायांना घेतलं मित्रांनो. वेलिंगाडचे वेल घेतलेत. चला आता जाऊया आपण. निघूया आता आपण घरी. सो मित्रांनो चला आता आलो आपण घरी. आता आपण होऊया फटाफट फ्रेश. सो मित्रांनो चला आता आपण एकदम फ्रेश झालो. अँड जेवण वगैरे पण केले. आता सगळे काम पण आवडलेले आहेत मित्रांनो. तर आता करायचं आहे आराम. चला आपण करूया ब्लॉगचा एंड. सो आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.